नमस्कार, मी शिल्पा गुजर. आपण ऐकताय उत्तर दक्षिण. देशभरातल्या शेतकऱ्यांना दिलासा देत केंद्र सरकारनं खतावरील अनुदानात वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत खरीप हंगाम 2026 सालासाठीच्या खतावरील सबसिडीला मंजुरी देण्यात आली आहे. 41,533.81 कोटी रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम गेल्या वर्षीपेक्षा सुमारे 4,317 कोटी रुपयांनी अधिक आहे. सरकारच्या या निर्णयामुळे खतांच्या किमती स्थिर राहण्यास मदत मिळणार आहे. आखाती देशात युद्धाची स्थिती आहे, त्यामुळं देशभरात खतांचा तुटवडा निर्माण झालाय. त्याच पार्श्वभूमीवर खतांच्या किमती वाढण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. पण केंद्र सरकारनं सबसिडीत वाढ केल्यामुळं किमती स्थिर असतील असं जाणकारांचं म्हणणं आहे. आखाती युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमतीत 20 ते 70% खतांच्या किमती वाढल्यात. केंद्र सरकार या आंतरराष्ट्रीय घडामोडी लक्षात ठेवून रब्बी आणि खरीप हंगामासाठी खतांवरील अनुदान जाहीर करत असतं. सरकारकडून एकदा सबसिडी जाहीर झाल्यानंतर खत उत्पादक कंपन्या त्यांचं धोरण निश्चित करतात, खतांचे दर ठरवतात. विशेष म्हणजे खतांवरील सबसिडी ही शेतकऱ्यांना न देता ती थेट कंपन्यांना दिली जाते. त्यामुळे खतांच्या किमतीवर केंद्र सरकारचं नियंत्रण असतं. यावेळेस 4,000 कोटीपेक्षा अधिकची सबसिडी जाहीर करून युद्धात होरपळणाऱ्या शेतकऱ्याला मदत करण्याचं धोरण केंद्रानं अवलंबलेलं आहे. कोरोनानंतर DAPच्या किमती वेगानं वाढल्यात, पण केंद्राच्या सबसिडीमुळं 50 किलो खताची बॅग 1,350 रुपये एवढी आहे. खरीपासाठीही हीच किंमत कायम असेल. खतांच्या किमतींसाठी आखाती देश आणि त्यातही इराण आणि होर्मुझची खाडी महत्त्वाची आहे. इराण हा नंबर 1चा खत उत्पादक देश आहे, तर चीन आणि भारत हे खताचा वापर करणारे 2 टॉपचे देश आहेत. होर्मुझच्या खाडीतूनच 30% युरियाची आयात होते. त्यात 50% सल्फर तर 25% अमोनियाचा समावेश आहे. तसंच खतांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणारे वायू आणि इतर संसाधनांची आयातही आखाती देशातूनच केली जाते. त्यासाठी होर्मुझची खाडी महत्त्वाची आहे. यावेळेस ऐन हंगामाच्याच काळात होर्मुझची खाडी बंद झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या पेरणीवर संकट होतं. आताच्या शस्त्रसंधीमुळं त्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण त्यासाठीही एप्रिल महिन्यात आखातात काय घडामोडी घडतात त्याचा महाराष्ट्रासह भारतातील शेतकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे. केंद्र सरकार या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचं प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. खतांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो युरियाचा. आता आखाती युद्धामुळं नैसर्गिक वायूंची आयात थांबलेली आहे. त्यामुळं देशातले युरिया उत्पादन प्लांट्स जवळपास बंद पडलेले आहेत. शस्त्रसंधी कायम राहिली तर मग हे प्लांट सुरू होण्याची शक्यता आहे. आपली युरियाची मासिक उत्पादन क्षमता 24 लाख टनांवरून 18 लाख टनांवर घसरलेली आहे. ही क्षमता पूर्ववत करण्यासाठी फक्त आखाती देशांवरच अवलंबून न राहता केंद्र सरकारनं इतर देशांकडेही मोर्चा वळवलेला आहे. त्यात रशिया, मोरोक्को, ऑस्ट्रेलिया, जॉर्डन, मलेशिया, कॅनडा, अल्जेरिया, इजिप्त, इंडोनेशिया आणि चीनकडून आयात वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत. आधीच मान्सूनच्या मोर्चावर सुपर अल निनोचं संकट घोंगावतंय. स्कायमेटनं यावर्षी कमी पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. म्हणजेच पाऊसकाळ कमी, त्यात खतांच्या वाढत्या किमती किंवा तुटवडा असं झालं तर शेतकरी दुहेरी संकटात सापडू शकतो. त्याचा परिणाम थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. त्यामुळंच केंद्राच्या सबसिडीमुळं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुढच्या काही दिवसात भारतीय हवामान विभाग मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर करेल. त्याकडे जसे सरकारचे डोळे लागलेले आहेत तसेच शेतकऱ्यांचेही लागलेले आहेत.